महर्षी धोंडो केशव कर्वे 1858 1962. स्त्री शिक्षण व स्त्री स्वातंत्र्याचा उद्गाता, विधवा विवाहाचा पुरस्कर्ता व युक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारा ऋषितुल्य समाज सुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे अण्णा यांना भारतीय समाज सुधारणा चळवळीचे मानाचे स्थान आहे. महर्षी कर्वे म्हणतात, स्त्री शिक्षणासाठी केलेले विचार व उच्चार हीच परमेश्वराची प्रार्थना होय. महर्षी कर्वेच्या ऋषितुल्य जीवन वृत्तांत. जन्म 18 एप्रिल 1858, मुरुड, शेरवली जिल्हा रत्नागिरी येथे. शिक्षण मुरुड तालुका दापोली येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण. मुरुड येथील सोमन गुरुजींकडून त्यांना निस्वार्थीपणाची व लोकसेवेची प्रथम प्रेरणा मिळाली. इयत्ता 6वीची परीक्षा सातारा येथे देण्यासाठी महर्षी कर्वे मुरुड ते सातारा हे 125 मैलाचे अंतर कुंभारली घाटातून 3 दिवस पायी चालून केले. 1873 कर्वेचा राधाबाईशी विवाह. 1880 मुंबईत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण. महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्वे प्रथम विल्सन कॉलेजात व त्यानंतर एल्फिस्टन कॉलेजमध्ये गेले. 1884 एल्फिस्टन कॉलेजमध्ये मुंबईत गणित विषयात BA पदवी प्राप्त. काही काळ मुंबईतील मुलींच्या विद्यालयात गणिताचे शिक्षक म्हणून नोकरी. लोकमान्य टिळक फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. राष्ट्रीय चळवळीत पूर्णवेळ काम करण्यासाठी टिळकांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले यांनी कर्वे यांना टिळकाच्या जागी नियुक्त केले. 1891 ते 1914 या काळात कर्वे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. 1914 साली महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त. महर्षी कर्वेच्या जीवनास कलाटणी देणारी क्रांतिकारक घटना. 1891 साली पत्नी राधाबाई यांचे निधन झाल्याने कर्वेंनी 1893 साली गोदूबाई यांच्याशी पुनर्विवाह केला. गोदूबाई या पंडिता रामाबाईच्या शारदा सदनमधील विधवा परित्यक्त्या आणि बालकृष्ण जोशी यांच्या कन्या होत. गोदूबाईंना आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या नावाने ओळखले जात असे. गोदूबाई या विधवेशी विवाह केल्याने मुरुडच्या जनतेने त्यांना वाळीत टाकले. गो. आगरकरांनी कर्वेच्या पुनर्विवाहास पाठिंबा देताना त्यांच्या लग्नपत्रिकेवर सही केली होती. महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या विविध संस्था. विधवा विवाह उत्तेजक मंडळ. 1893 साली पुणे येथे विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना. या संस्थेमार्फत पुनर्विवाहाचे कुटुंब मेळावे भरविण्यात कर्वेंनी प्राधान्य दिले. 21 मे 1894 रोजी असा पहिला मेळावा संपन्न. अनाथ बालिकाश्रम. 1 जानेवारी 1899 पासून विधवा स्त्रियांसाठी, बालविधवांसाठी अनाथ बालिकाश्रमाचे कार्य सुरू. विधवा स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावे तसेच त्यांचे मानसिक व बौद्धिक सामर्थ्य वाढविण्यासाठी या संस्थेची स्थापना. या संस्थेत सुरुवातीस 6 विधवा महिला होत्या. अनाथ बालिकाश्रम ही संस्था प्रथम पुण्यातील सदाशिव पेठेत गोरेंच्या वाड्यात स्थापन करण्यात आली होती. पुण्यात प्लेगची साथ आल्याने ही संस्था 1900 साली पुण्याजवळील हिंगणे येथे स्थलांतरित करण्यात आली. हिंगणे येथे राव बहादूर गणेश गोखले यांनी या संस्थेसाठी आपली 6 एकर जमीन व 750 रुपये दिले. अनाथ बालिकाश्रम या संस्थेत दामोदरपंत फाटक व श्रीमती यशोदाबाई फाटक या दाम्पत्यांचे सहकार्य लाभले. विकिपीडियावर अनाथ बालकाश्रमाची स्थापना 14 जून 1896 रोजी झाली अशी नोंद आढळते. महिला विद्यालय. 1907 साली हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना. अण्णाची मेहुणी पार्वतीबाई आठवले या महिला विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी. 1919 महिला विद्यालयाचे रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये झाले. स्त्रियांना मातृभाषा व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून शिक्षण देण्यात यावे असे कर्वेंचे मत होते. निष्काम कर्म मठ. 1910 साली निष्काम कर्म मठाची स्थापना. अण्णाच्या चरित्रात हे वर्ष 4 नोव्हेंबर 1908 असे आहे. निष्काम कर्म मठाचे ब्रीद. समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयुक्ततेविषयी खात्री ही आमची श्रद्धा. उद्देश लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन मन धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करणे हा निष्काम कर्म मठाच्या स्थापनेमागील उद्देश होता. महिला विद्यापीठ. 3 जून 1916 रोजी महिला विद्यापीठाची स्थापना.
महाराष्ट्रातील तद्वतच भारतातील या पहिल्या महिला विद्यापीठात सुरुवातीस केवळ 5 विद्यार्थिनी होत्या. या विद्यापीठाच्या स्थापनेमागे जपानमधील महिला विद्यापीठाची प्रेरणा होती. महिला विद्यापीठाचे बोधवाक्य संस्कृता स्त्री पराशक्ती. 1920 मध्ये सर विठ्ठलदास ठाकरसी या दानशूर व्यक्तीने आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई यांच्या स्मरणार्थ महिला विद्यापीठास 15 लाख रुपयाची देणगी दिली. त्यामुळे 1949 पासून हे विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT महिला विद्यापीठ या नावाने ओळखले जाते. 1917 साली कर्वेंनी महिला अध्यापन शाळा या संस्थेची स्थापना केली. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळे 1936 महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्थापना. समता संघ 1944 जातीभेद व अस्पृश्यतेचे निर्मूलन करून समता प्रस्थापित करणे हे समता संघाचे उद्दिष्ट होते. जुलै 1947 मध्ये कर्वे यांनी मानवी समता हे मासिक सुरू करून समता संघाची उद्दिष्टे स्पष्ट केली. महर्षी कर्वे यांच्या कार्याचा गौरव. महर्षी कर्वे यांना पुढील विद्यापीठांनी क्रमाने पदव्या दिल्या. डिलीट बनारस विद्यापीठ 1942 सर्वप्रथम, पुणे विद्यापीठ 1951, SNDT महिला विद्यापीठ 1954 या विद्यापीठांनी कर्वेंना डिलीट ही पदवी दिली. LLD मुंबई विद्यापीठाने 1957 साली कर्वेंना LLD ही पदवी सर्वोच्च पदवी दिली. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीने महर्षी कर्वे यांना आजीव सदस्यत्व बहाल केले होते. महर्षी कर्वे यांच्या 71व्या वाढदिवशी पुणे मनपाने पुण्यातील रस्त्यावर महर्षी कर्वे रोड असे नाव दिले. मुंबईतील क्वीन्स रोड या रस्त्याचे नामकरण महर्षी कर्वे रस्ता करण्यात आले. महर्षी कर्वे यांना लाभलेले पुरस्कार पद्मविभूषण 1955, भारतरत्न 1958. महर्षी कर्वेचे आत्मचरित्र आत्मवृत्त 1928 मराठी आत्मचरित्र. लुकिंग बॅक 1936 इंग्रजी आत्मचरित्र. आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण निदान झाडापर्यंत तरी जाईल या सुविचाराने महर्षी कर्वे नेहमी प्रभावित असत. माझ्या संस्था मला माझ्या आप्त्याहून व प्राणाहूनही प्रिय वाटतात. महर्षी कर्वे. 1885 साली अण्णांनी आपल्या कमाईतील 5% वाटा मराठा फंड 5% फंड 1885 साली अण्णांनी आपल्या कमाईतील 5% वाटा मराठा 5% फंड या शैक्षणिक निधीस दिला. 1888 मुरुड फंडाची स्थापना कर्वे यांनी केली. शिक्षण उत्तेजक मंडळाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे. विधवा आश्रम स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे. बालिका सुधारगृह अनाथ बालिकाश्रम ची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे. भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे. व्यापार उत्तेजक सहकारी मंडळाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे. 1915च्या पुणे येथील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी कर्वे यांच्या जीवनावरील नाटक हिमालयाची सावली लेखक वसंत कानेटकर 1972 या नाटकात महर्षी कर्वे यांची तुलना हिमालयाशी करण्यात आली आहे. अमोल पालेकर यांनी रधो कर्वे यांच्या जीवनावर ध्यासपर्व हा चित्रपट प्रदर्शित केला. महर्षी कर्वे यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती पंडिता रमाबाई, ईश्वरचंद्र विद्यासागर, हर्बर्ट स्पेन्सर. जर्मनीतील बर्लिन येथे अण्णांनी अल्बर्ट आइन्स्टाईन यांची भेट घेतली. निधन 9 नोव्हेंबर 1962 रोजी पुणे येथे वयाच्या 105व्या वर्षी महर्षी कर्वे यांचे निधन झाले. महर्षी कर्वे 104 वर्षाचे समृद्ध जीवन जगले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणास महत्त्व देतानाच त्यांचे पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांनी लैंगिक शिक्षण व संतती नियमन या विषयास प्राधान्य दिले.